नमस्कार. एबी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आपलं स्वागत. लोकसभेचे निकाल लागले. लोकसभेनंतर आता विधानसभेचे पडघम जोरात वाजायला सुरुवात होणार आहे. अगदी काही महिन्यांवरती महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र नेमकं काय असणार आणि त्यातच सोलापूर जिल्ह्यातील जे 11 विधानसभेचे मतदारसंघ येतात, त्यामध्ये नेमकं परिस्थिती काय असू शकते? लोकसभेला सोलापूर जिल्ह्यातील हे जे 11 मतदारसंघ आहेत, ते 3 लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी विभागले गेले होते. सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा आणि धाराशिव लोकसभेला सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी विधानसभा मतदारसंघ त्यातील काही भाग जो आहे तो जोडलेला आहे. आणि त्यामुळे या तिन्ही ठिकाणी भाजपाचा पूर्ण लोकसभेला सुपडा साफ झालेला आहे. तिन्ही ठिकाणी आता महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी निवडून आले आहेत. सोलापूरला काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, माढ्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील, तर धाराशिवला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे त्या ठिकाणी निवडून आले आहेत. आणि त्यामुळे लोकसभेला सोलापूर जिल्ह्याच्या या रणांगणामधून लोकसभेमधून मात्र भाजप हद्दपार झालेला आहे. हाच ट्रेंड विधानसभेला कायम राहणार का? 11 विधानसभा मतदारसंघाचं नेमकं चित्र कसं असू शकतं? थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत. विस्तृत त्यानंतर आपण ही सिरीज जी आहे ते करणार आहेत. तर एकूणच जे लोकसभा मतदारसंघ आहे त्याला धाराशिवला जोडलेला जो सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे तिथून आपण सुरुवात करतोय. बार्शी विधानसभेचा मतदारसंघ विद्यमान आमदार राजेंद्र राऊत त्या ठिकाणी आता सध्या भाजपाकडून त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या वेळेस त्यांची जी टक्कर आहे ती दिलीप सोपल यांच्या बरोबर झालेली होती. मात्र राजेंद्र राऊत यावेळेच्या विधानसभेला त्या ठिकाणी कायम राहणार का? कारण बार्शीचा पाठीमागच्या 3-4 विधानसभेचा इतिहास आपण पाहिला तर बार्शीनं सातत्यानं वेगळा उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे. एकच उमेदवार पुन्हा डबल रिपिटेशन त्या ठिकाणी केलेलं नाही आणि त्यामुळं राजेंद्र राऊत यांच्या पुढे त्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच जो धाराशिव लोकसभा आहे तिथं ओमराजे निंबाळकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांची ताकद महाविकास आघाडीसाठी असणार आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलीप सोपल हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का आणि त्या ठिकाणच्या इतर नेते मंडळी काय करणार त्याच्यावरती बार्शीचं चित्र आहे ते अवलंबून असणार आहे. दुसरा बाउंड्रीवरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकोट. अक्कलकोटला सध्या विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी त्या ठिकाणी काम पाहत आहे. तिथं विरोधक म्हणून काँग्रेसचे माजी मंत्री असणारे सिद्धराम म्हेत्रे यांचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. अक्कलकोटमधून खूप मोठं लीड भाजपला राम सातपुते यांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ते लीड त्या ठिकाणी अक्कलकोटचं जे आहे ते अक्कलकोटचं आलेलं नाही. 9,297 मताचं अगदी अल्प लीड आला आहे आणि त्यामुळं जर मराठा आरक्षणाचा ट्रेंड कायम राहिला, विरोधातलं वातावरण कायम राहिलं तर विधानसभेला सचिन कल्याण शेट्टींचा मार्ग सुद्धा त्या ठिकाणी अवघड असू शकतो. पुन्हा त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी भाजप देईल. मात्र त्यांच्या विरोधात सिद्धराम म्हेत्रे किती ताकदीने उभारतात, सोलापूरमधून त्या ठिकाणी प्रणिती शिंदे त्यांच्यासाठी किती ताकद लावतात, तिथं त्या ठिकाणी काय होतं त्याच्यावरती हे असणार आहे. त्यानंतर उत्तर सोलापूरचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं आत्ता नेतृत्व विजयकुमार देशमुख करत आहेत. खासदारकीला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं लीड जे आहे ते उत्तर सोलापूरमधून जे आहे ते उत्तर सोलापूरमधून 35,927 मताचं लीड हे राम सातपुतेंना मिळालेला आहे आणि विजयकुमार देशमुख हे पुन्हा भाजप त्यांना त्या ठिकाणी संधी देईल. लिंगायत समाज आणि पद्मशाली समाजाची जी मतं आहेत ती उत्तर सोलापूरला त्या ठिकाणी महत्वाची ठरतात आणि त्या मतांचा जो टक्का आहे त्याच्यावरतीच विजयकुमार देशमुख त्या ठिकाणी आतापर्यंत जे आहेत ते आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले. या 2024ला सुद्धा या मतांच्या जोरावरती विजयकुमार देशमुख त्या ठिकाणी चित्र जे आहे ते कायम राखतील. विरोधात नेमकं कोण लढणार, विरोधात महाविकास आघाडीच्याकडून कोण उमेदवार देणार हे मात्र अजूनही चित्र स्पष्ट नाही. दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण सोलापूर. सध्या सुभाष देशमुख त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. मात्र दक्षिण मधून प्रणिती शिंदे यांना लीड आलेला आहे आणि जे दिलीप माने आहेत ते गेल्या वेळेस मध्यला त्या ठिकाणी उभा राहिलेले होते. ते आता पुन्हा काँग्रेसकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत. महाविकास आघाडीच्या बरोबर गेलेले आहेत. राष्ट्रवादीच्या बरोबर शरद पवारांच्या बरोबर चांगले संबंध आहेत आणि सुभाष देशमुख विरुद्ध दिलीप माने हा येणाऱ्या विधानसभेला सामना रंगू शकतो आणि सुभाष देशमुखांच्या समोरचं आव्हान त्या ठिकाणी वाढलेलं आहे. कारण प्रणिती शिंदेला त्या ठिकाणी दक्षिणमधून जे आहे ते दक्षिणमधून जर आपण विचार केला तर 9,436 मताचं लीड आलेलं आहे. अँटी इन्कम्बन्सी बापूच्या विरोधात 2 वेळची त्या ठिकाणी येऊ शकते आणि दिलीप माने त्या ठिकाणी चांगली फाईट देऊ शकतात आणि तिथं
परिवर्तन जे आहे ते परिवर्तन जे आहे ते विधानसभेला घडू शकतं. दिलीप माने आणि सुभाष देशमुख नेमकी ताकद कशी लागतात त्याच्यावरती तिथलं गणित आहे ते गणित अवलंबून असणार आहे. शहर मध्य ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेला गेली 3 टर्म प्रणिती शिंदे करत होत्या, त्या प्रणिती शिंदे आता खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेल्यात. मात्र शहर मध्यचा जर विचार केला तर फक्त 796 मताचं लीड हे प्रणिती शिंदेना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे शहर मध्य मतदारसंघामध्ये दलित मतदार आहे, मुस्लिम मतदार आहे, त्याचबरोबर इतर जो मतदार आहे तो फॅक्टर त्या ठिकाणी काम करतो आहे आणि त्यामुळे काटेकी टक्कर या मतदारसंघामध्ये असणार आहे. आणि आता प्रणिती शिंदे खासदारकीला निवडून गेल्यामुळे माकपाचे नरसय्या आडम त्या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी 2024ला त्या ठिकाणी असतील. त्याचबरोबर महेश कोटे सुद्धा 2024च्या विधानसभेची तयारी करत आहेत. ते सुद्धा या मतदारसंघामधून त्या ठिकाणी उभा राहू शकतात. त्याचबरोबर फारुख शाब्दी MIMचे आहेत, ते सुद्धा त्या शहर मध्य मतदारसंघामधून त्या ठिकाणी येऊ शकतात. महाविकास आघाडीकडून नेमकं कोण नरसय्या आडम उभा राहिले तर त्यांचं पारडं त्या ठिकाणी जड राहू शकतं. प्रणिती शिंदे आपला होम ग्राउंड आहे, तिथली ताकद त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर राहू शकतात. आणि शहरचा जो मतदारसंघ आहे तो जो कामगार मतदारसंघ आहे, विडी कामगार आहे, असंघटित कामगार आहे, तो नरसय्या आडम यांच्या बरोबर कायम राहू शकतो. भाजपाकडून त्या ठिकाणी नेमकं कुणाला मैदानामध्ये उतरवलं जाऊ शकतं त्याच्यावरती तिथलं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जो मतदारसंघ आहे तो म्हणजे मोहोळ राखीव आहे. त्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष राजन पाटलांचं वर्चस्व आहे. मात्र राजन पाटील सध्याचे आमदार म्हणून यशवंत माने त्या ठिकाणी काम करतात. हे करत असताना सुद्धा या लोकसभेचा मोहोळचा निकाल धक्कादायक होता. 63,000पेक्षा जास्त लीड हे प्रणिती शिंदेला मिळालेलं होतं आणि त्यामुळं राजन पाटील त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत त्या ठिकाणी छुपी मदत झाली का? महायुतीमध्ये राजन पाटील नाराज आहेत का? 3 टर्म वेगळा आमदार निवडून देऊन सुद्धा राजन पाटलांचं पुनर्वसन जे आहे ते पुनर्वसन राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी झालेलं नाही आणि त्यामुळं जरी राजन पाटील सांगत असले तरी सुद्धा त्यांचे समर्थक मात्र त्या ठिकाणी नाराज आहेत. आमच्या मालकांचं पुनर्वसन कधी होणार हा समर्थकांच्या मधून विचारला जाणारा सातत्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे राजन पाटील येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये काही वेगळी भूमिका घेऊ शकतात का? राजन पाटील आणि राष्ट्रवादीमध्येच अजित पवार गटामध्ये असणारे उमेश पाटील यांच्यामधलं मोहोळ तालुक्यातला जो छुपा संघर्ष आहे, उघड संघर्ष अनेक वेळा आपल्या समोर आलेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेसची जे ताकद आहे, महाविकास आघाडीची ताकद आहे, शरद पवारांना मानणारा जो मतदार आहे तो आहे. पुन्हा महाविकास आघाडीकडून यशवंत मानेंनाच त्या ठिकाणी संधी दिली जाते कामाच्या जोरावरती का त्या ठिकाणी रिप्लेस चेहरा केला जातो आणि राजन पाटील नेमके काय करतात? मात्र मोहोळमधून महाविकास आघाडीला विधानसभेला 2024ला चांगली संधी आहे. मराठा आरक्षणाचा फॅक्टर तिथे चांगला काम करताना आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळे 63,000चं लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाल्यामुळे मोहोळमधून मात्र 2024ला ठिकाणी परिवर्तन होणार का हे पाहणं त्या ठिकाणी औत्सुक्याचं असणार आहे. त्याचबरोबर सोलापूर मधला जो शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे पंढरपूर मंगळवेढ्याचा मतदारसंघ. तिथं सध्या भाजपाचे समाधान आवताडे त्या ठिकाणी उभा आहेत. प्रशांत परिचारक भाजपाचे क्लस्टर प्रमुख आहेत, ते इच्छुक आहेत. ऐन वेळेस भाजपाला पाठिंबा देणारे अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढ्यामधून त्या ठिकाणी इच्छुक आहेत. मी उमेदवार असणारच आहे असं त्यांचं वक्तव्य आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून सध्या तरी भगीरथ भालके हे एक नाव जे आहे ते समोर येत आहे आणि आपण जर पाहिलं तर लोकसभेला जे आहे ते 45,000 मतापेक्षा जास्त लीड प्रणिती शिंदेला पंढरपूर मंगळवेढ्यानं दिलेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीला चांगली संधी आहे. शरद पवारांना मानणारा मतदार वर्ग आहे. त्याचबरोबर 35 गावचं पाणी नेमकं काय होतं, 35 गावच्या पाण्याचा प्रश्न नेमका कशा पद्धतीने निवडणुकीत पुढे येतो यावरती सुद्धा इथलं चित्र असणार आहे. समाधान आवताडे यांच्यासाठी इथली लढाई मात्र तितकी सोपी 2024ला नसणार आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी खूप मोठं अवघड आव्हान असणार आहे. कारण लोकसभेला जे आहे ते लोकांनी निवडणूक हातात घेऊन महाविकास आघाडीला जे आहे ते लीड आहे ते लीड दिलेला आहे. त्यात लोकसभेचा जो मतदारसंघ येतो त्याच्यामधला जो मतदारसंघ आहे तो म्हणजे करमाळा मतदारसंघ. करमाळा विधानसभेला सध्या संजय मामा शिंदे त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करतात. गेल्या वेळेस तिरंगी लढत झालेली होती. संजय मामा शिंदे, रश्मी बागल आणि नारायण आबा पाटील. सध्या रश्मी बागल आणि संजय मामा शिंदे महायुतीकडे आहेत, तर महाविकास आघाडीकडून नारायण आबा पाटलांची उमेदवारी त्या ठिकाणी फिक्स असणार आहे आणि मोहिते पाटलांना करमाळ्यामधून मिळालेलं लीड मोहिते पाटील नारायण आबांना त्या ठिकाणी ताकद देतील आणि संजय मामा शिंदे यांच्या समोरचं आव्हान अवघड असणार आहे. करमाळ्यामधून त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन सध्या तरी होऊ शकतं विधानसभेला. अशा पद्धतीचं जे ग्राउंडचं चित्र आहे, नारायण आबा पाटील त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी संजय मामांना मात देऊ शकतात. नेमकं संजय मामा कसं पुढे जातात यावरती अवलंबून असणार आहे. त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो म्हणजे माढा विधानसभेचा मतदारसंघ. गेली 6 टर्म बबनदादा शिंदे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत, अजित पवार गटाच्या बरोबर आहेत,
ते माढ्याचं नेतृत्व करत आहेत. मात्र असं असताना सुद्धा लोकसभेला मात्र माढा मतदारसंघामधून सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांना लीड तरी मिळालेला आहे. आणि बबनदादा शिंदे निवडणुकीच्या मैदानात राहणार का? का त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे निवडणुकीच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी उतरणार? विरोधाकडून त्या ठिकाणी माढ्यामधूनच मिनल साठे ज्या माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आहेत त्या तयारी करतायत. जयंत पाटलांची त्यांनी भेट घेतलेली आहे. शिवाजी कांबळे जे बबनदादांचे काही काळचे समर्थक होते ते आता विरोधात आहेत, ते त्या ठिकाणी विधानसभेला तयारी करतायत. संजय कोकाटे जे गेल्या वेळेस बबनदादा शिंदे यांच्याबरोबर विरोधात निवडणूक लढवली होती ते त्या ठिकाणी तयारी करतायत. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यामधून जर एखादा उमेदवार माढ्यासाठी जर तयार झाला तर मात्र शिंदेच्या समोरचं आव्हान अवघड असणार आहे. कारण पंढरपूरची 42 गावं ही माढा विधानसभेला जोडली आहेत. माळशिरसची त्या ठिकाणी 14 गावं जोडलेली आहेत. आणि त्यामुळं मोहिते पाटलांच्या घरातला सुद्धा ऐन वेळेस उमेदवार जर त्या ठिकाणी शिवतेजसिंह मोहिते पाटलांच्या रूपानं आला तर माढ्याचं चित्र जे आहे ते विधानसभेला जे आहे ते अवघड होऊ शकतं. महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी असणार आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ गेल्या वेळेस राम सातपुते भाजपाचे आमदार आहेत. राम सातपुतेंना एका रात्रीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील असतील, मोहिते पाटील परिवार असेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी आमदार केलेलं होतं. मात्र आता राम सातपुते मोहिते पाटलांच्या विरोधात गेलेले आहेत आणि त्यामुळं उत्तम जानकर जे गेल्या वेळेस त्या ठिकाणी राम सातपुतेंचे विरोधक होते ते मोहिते पाटलांच्या सोबत आलेले आहेत. उत्तम जानकर महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत. मोहिते पाटलांची ताकद त्यांच्या बरोबर असणार आहे, महाविकास आघाडीची ताकद बरोबर असणार आहे. आणि माळशिरसमध्ये मात्र भाजपचं कमळ हे पुन्हा 2024 ला फुलेल का असं सध्या तरी चित्र नाही. उत्तम जानकर मास्टर स्ट्रोक देऊन ह्या मोहिते पाटलांच्या मदतीनं विधानसभेवरती त्या ठिकाणी जातील असं सध्याचं चित्र आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ, सांगोल्याचा जर आपण विचार केला तर सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या शहाजी बापू पाटील हे शिंदे गटाचे आमदार, विद्यमान आमदार म्हणून काम करतायत. गत वेळेस शहाजी बापू पाटील अनिकेत देशमुख असा सामना झाला होता. अगदी अल्पमताने शहाजी बापू पाटील विजयी झालेले होते. 5 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी, त्याचबरोबर अतिशय अल्पमताचं लीड आहे ते सांगोल्यामधून सुद्धा 4000 मताचं लीड ते महायुतीच्या रणजितसिंह निंबाळकरांना त्या ठिकाणी दिलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब देशमुख शकापचे एक युवा चेहरा म्हणून सांगोल्यामधून त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शेकापला ही जागा सुटण्याची शक्यता आहे आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात येणार आहेत. अनिकेत देशमुख हे सुद्धा इच्छुक आहेत. बाबासाहेब अनिकेत या वादामध्ये जर त्या ठिकाणी चित्र लवकर स्पष्ट नाही झालं तर शहाजी बापू पाटलांच्यासाठी ही त्या ठिकाणी जमेची बाजू ठरू शकते. मात्र सध्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या बाजूने असणारी जी लोकांच्या मधली सहानुभूती आहे त्यामुळे बापूंचा मार्ग सुद्धा खडतर असणार आहे. अनेक कोट्यावधीची विकास कामं आणले त्या जोरावरती बापू त्या ठिकाणी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मात्र बाबासाहेब देशमुखांच्यासाठी सुद्धा सांगोल्यामधून जे आहे ते सांगोल्यामधून संधी असणार आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेचे मतदारसंघ आणि या ठिकाणावरून 11 विधानसभा मतदारसंघामध्ये 3 महिन्यानंतर विधानसभेचे पडघम जोरात वाजणार आहे. महाविकास आघाडी त्या ठिकाणी आत्मविश्वास बळावलेला आहे. धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे खासदार आहेत आणि जे 10 विधानसभेच्या मतदारसंघ आहेत तिथं जास्तीत जास्त आमदार आपल्या विचाराचे निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या जे 11 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याचा जर विचार आपण केला तर फक्त मध्यमधून प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार होत्या. इतर ठिकाणी मात्र महायुतीचेच 10 आमदार जे आहेत ते या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचं नेतृत्व करतायत. 24च्या विधानसभेला नेमकं काय होत आहे? सध्या तरी महाविकास आघाडीची बाजूने त्या ठिकाणी पारडं झुकतं आहे. नेमकं निवडणूक 3 महिन्यावरती आहे. 3 महिन्यात नेमकं काय काय होईल यावरती त्या ठिकाणी विधानसभेचा निकाल अवलंबून असणार आहे. आणि विधानसभा निहायचं नेमकं चित्र कसं असणार आहे, विधानसभा निहाय नेमकी ताकद काय आहे, काय चित्र असू शकतं, सविस्तर एबी मराठीची राजकीय कट्ट्याच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत.